सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह 2021 मौजे पाडळी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर। प्रेक्षपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। तुझी संगती झाली अमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे। कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांकते ज्योतिकामोधिवक्त्रम खलानीशवादापनोदारहदक्षम समाधिस्मूर्तिं भजे ज्ञानदेवं। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं। त्रिपुटी सातीतजो त्रिपुटी हो, वसे स्वामीचा स्वामी कृष्णातटी हो। दीनानाथ श्रीनाथ स्वामी अनाथा, नमस्कार माझा श्री परब्रह्म गोपालनाथ। कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांकते ज्योतिकामोधिवक्त्रम खलानीशवादापनोदारहदक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। वैराग्याचे महामेरू श्रुते शास्त्रांचा जया सदा आदरू। ऐसे श्रीमंत श्री महान योगी श्री सद्गुरु जोग महाराज वंशी महाराज की जय। विठ्ठल तुझी संगती झाली अमुची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। चालत असलेला हा भगवान दत्तात्रयाच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं चालत असलेला हा वाग्यज्ञ नामयज्ञ गुरुचरित्र पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज गुरुचरित्र पारायण सोहळा वैकुंठवासी आदरणीय मातोश्री भागवत्या यांच्या कृपाशीर्वादाने चालत असलेला हा वाग्यज्ञ नामयज्ञ सोहळा त्याची आज काल्याच्या निमित्ताने सांगत आहे। त्यांचं झालं का? त्यामुळे आजचं काल्याचं कीर्तन आहे। या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाकरता मी हा जगद्गुरु तुकोबारायांचा भगवत संगतीमध्ये संतांच्या संगतीमध्ये दोन संगतीमध्ये मिळालेल्या सुखाचा अनुवाद करणारा हा अभंग आहे। विठ्ठला आणि काल्याच्या प्रकरणातला हा अभंग आहे। महत्वाचा मुद्दा असा आहे, काला शब्द हा शास्त्रीय प्रक्रियेमध्ये अध्यात्माच्या दृष्टीनं वैदिकतेच्या दृष्टीनं आणि मला वाटतं वेदांत शास्त्राच्या दृष्टीनं एक अंतर्मुखता झाल्यानंतर असणाऱ्या स्वरूपाची आपल्याला झालेली ओळख, तिचा झालेला साक्षात्कार आणि त्या साक्षात्कारानंतर जीवनात झालेल्या परिवर्तनात समाधानाची वृत्ती प्रदान करणारा अभंग। काला म्हणजे मुरमुरेन दहीन लाह्यान ही खिचडी झाली। अंतःकरणामध्ये ज्या वेळेला प्रभूचं दर्शन होतं त्यावेळेला त्या असणाऱ्या साधकाच्या आंतरपटलातील उर्मींचा प्रभाव चेहऱ्यावर झळकतो। खिलारी महाराज त्या झळकणाऱ्या आंतरपटलाच्या चेहऱ्यावर झळकणाऱ्या उर्मीचं नाव समाधान। आणि मला वाटतं सुख झाल्याशिवाय होत नाही। आणि सुख कशात आहे तर त्या सुखाची परिणिती आणि मीमांसा जगद्गुरु तुकोबाराय दोन संगतीत सांगतात, एक साधू संगती आणि एक देव संगती। विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल आणि त्यातला हा अभंग आहे. तुझी ये संगती झाली अमुचे निश्चिंत. हे बघा, संगतीमध्ये निश्चिंती आहे, संगतीमध्ये उन्नती आहे, संगतीमध्ये व्यावहारिक प्रगती आहे आणि संगतीमध्येच रसा तळाला जाणारी गच्छंती आहे. संगती संग दोषानाम. शास्त्रकर्ते वर्णन करतात की संगतीमध्ये सगळं आहे. मग इथे संगती जी आहे त्या संगतीचा अनुवाद किती सुंदर आहे पहा. तुझी आहे संगती, आम्ही तुझ्या संग म्हणजे बरोबर राहिल्यामुळं. काही काही वेळेला बरोबर असलं तरी संगती होत नाही बरं खिलारी गुरुजी. बरोबर असून सुद्धा संगती होत नाही. त्याच्याकरता बरोबर वेगळं, संग वेगळं आणि संगती वेगळी. काही काही बरोबर राहतात पण संगती राहतात असं होत नाही. काही काही संघ राहतात पण संगतीत असतात असं नाही. संगती वेगळी, संघ वेगळा आणि बरोबर वेगळं. इथं ही असणारी भक्त मंडळी देवाशी अनुवाद करतात. देवाचा आणि भक्ताचा अनुवाद आहे. देव भक्तांना विचारतो आणि भक्त त्याचं उत्तर देतात. देव विचारतो आता कसं आहे, त्या साईडला आता काय विचार, तुझ्या संघ आलो ना, तुझ्या संगतीत आलो ना, आता काय विचारायचं नाही, कारण आमचे निश्चिंती झाली केवळ तुझ्या संगतीमुळं. साईडला काय झालं, असं काय झालं, त्या साईडला जे कधी बापजन मी पाहिलं नाही ते खायला मिळालं. संगतीचा परिणाम काय झाला, एक जे कधी पाहायला मिळालं नाही ते खायला मिळालं. आणि काय मग आमच्या घरी मस आहे, घरी ताकाचे सरोवर, ताकाचं काय तलाव आहे, पण त्याच्यामध्ये तू असणाऱ्या नवनीतासारखा आम्हाला भेटला. ही तुझी संगती नवनीताप्रमाणे आहे. आणि आता एक आहे, तू काही जरी म्हटला हाकलवलं तरी आता आम्ही तुझ्यापासून बाजूला जाणार नाही, कारण निश्चिंती संगती तुझी झाली. मिळे देखील ते नाही, सुखाचे सोहळे भोग भोग आणि तरोवर ताकाचे सरोवर पूर नवनीताचे तू, म्हणून आता दवडिता आम्ही नवजो म्हणे तुका. क्या हा महत्वाचा असा याचा अर्थ आहे. पहिली गोष्ट अशी आहे, माझे गुरुनाम गुरु वैकुंठवासी ब्रह्मीभूत गुरुवर्य बाबा मुन्शी महाराज या अभंगावर बोलताना फार सुंदरता याच्यातलं हे निष्कर्ष सांगायचे. काला शब्दामध्ये लोकांना गवळणी ऐकायचे सवय झाल्या. पदार धरला, खडा हाणला आणि ते कुलप उघडलं, येणी धरली, त्याला तेवढंच काम होतं का. आणि काल्याची व्याख्या समजून घ्या, त्याला तेवढंच काम होतं का, छिचोर होता का तो. अरे तो छिचोर होता का, तुकार होता का, त्याला काही मर्म नव्हतं का. काय झालंय, वास्तवता जी आहे, कीर्तन करताना माझे बाबा सांगायचे, कीर्तन करताना अभंगाची वास्तवता लक्षात असावी. म्हणून तर तुकोबरायचं प्रमाण आहे, पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन. ग्रंथ पाहिल्याशिवाय, कारण ग्रंथाचा आधार हा संगतीचा आहे, देवभक्त संगतीचा आहे. आणि तुम्हाला जर सुखापर्यंत जायचं असेल, आनंदापर्यंत जायचं असेल, तर मला वाटतं देव आणि संत संगती सोडून विश्वात दुसरीकडे तुम्हाला या दोन असणाऱ्या स्थितीचं दर्शन किती जन्म घेतले तरी मिळू शकत नाही. हा वैदिक तत्वज्ञानाचा शास्त्राचा सिद्धांत आहे. त्याच्यामुळे मग आता काही लोक हे आता काही लोक बोलत नाही, काय कृष्णाचं चरित्र, काय तो माणूस, काय सदा त्या गवळणीच्याच माग, सदा त्यांच्याच खोड्या. आता शब्द इथं वापरत नाही मी, हे अक्कल नसलेले लोक आहेत. हे अक्कल ज्याला नाही ना, असे भरकटलेले वावचळलेले कुत्रे मारुतीवर मुतत असतात.
त्यांनाही मारुती कळत नाही. वा वा. वावचळलेली जी कुत्री असतात ना तर ती मारुतीवर सुद्धा लघवी करतात. ते बाबा म्हणायचे वावचळलेले कुत्रे मारुतीवर मुतली. मग याच त्यांना दोष, मारुतीला दोष नाही द्यायचा, ते कुत्रे वावचळलेले. नाही, एक महत्वाचं आहे, भगवंताकडे पाहताना लोकांचा निकष असा आहे की तो खोड्या करत होता, गवळणीच्या खोड्या करत होता, चोऱ्या करत होता, काय असं मला चोऱ्या करणं, चोट्टा होता असं म्हणतात लोक. एक सांगू का तुम्हाला, चोट्टा चांगला का भामटा? माझं मत आहे बबन महाराज आहे. तुम्हाला कसं वाटतं, चोट्टा चांगला का भामटा? बरं काय चोट्टा. मी तुमचं इथूनच दर्शन घेतो. फार सुंदर उत्तर दिलं तुम्ही. चोट्टा चांगला, अगदी अॅक्युरेट उत्तर आहे ते. भामटा अगदी बरोबर आहे, चोट्टा चांगला. कारण बरेचसे चोर असे आहेत की ज्यांना चोरी झाल्यानंतर पकडलं, शासन झालं, तिथून पुढे ते चांगल्या माणसाचं जीवन जगतात. वा वा वा. आता तुम्हाला वाटलं आपलं बरोबर आल्यामुळे वा 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 महाबी काम झालं. नाही हाय काय ते बरोबर उत्तर. जे मी असं जे आहे त्याला आहे मानणारा माणूस आहे ना, उगा रेटीत नाहीच आपलं काय ते तसं नाही. ते मला नाही जमत ते. आणि त्याच्यामुळं चोट्टा, त्याचे चोरी हा गुण जाऊ शकतो. भामटी जात इतकी बेकार आहे, कळूनच येत नाही. जी भामटी जात राहते ना गुरुजी, तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. 2006 गोष्ट आहे. मी कल्याणहून कीर्तन करून आलो. 25-30 हजार रुपये दिले. मी आपला आलो मस्तपैकी. त्याच्यात एक जण भेटलं दुसऱ्या दिवशी सकाळी. मला म्हणे बोलते काय तुमचा आवाज? नाही नाही, भागात असा माणूसच नाही भागात. आणि काय तुमचं बोलणं आहे बाबा? हे बघ, आमचं भूषण आहे, तुम्ही आमच्या भागात जन्माला आले. अहो बबन महाराज, मी हरभऱ्यावानी फुगायला लागलो. हा काय कहाणी आहे का काय? त्याच्या बोलण्याने मी फुगायला लागलो. मला काय, आणि बघा काय तुमचं ते बोलणं, काय ते स्वर लावणं काय वगैरे. हे बा, काही म्हणा, तुमचं कीर्तन ऐकलं का 6 महिने कोणाचं कीर्तन ऐकू वाटत नाही. गेला मच्छा खलास खलास झाला तिथं. मी म्हणलं अहो जाऊ द्या, चालू झालं. आणि मग हळूच म्हणे एक 2-3 हजाराची गरज होती. 2-3 हजाराची गरज होती. मला 2-3 काय, आम्ही 5 दिले, फुकटचे आलते ना. आम्ही खिलारी महाराज त्याला 5,000 दिले. म्हणलं ते म्हणे 10 वाजता, गुरुवारी 10 वाजता, पण कोणतं ते नाही सांगितलं. गुरुवारी 10 वाजता घरी थांबा, मी येतो. म्हणलं तसं काय नाही, तुम्ही जेव्हा गाठ होईल तेव्हा द्या. 2006 गोष्ट आहे, अजून त्याची माही गाठ नाही. ही जात भामटी. वा वा. देव चोर होता, चोट्टा होता, पण भामटा नव्हता, हे विशेष आहे. आणि चोरी तरी काय केली महाराज त्याने? चित्त चोरी. बोला बोला चित्त बोला. चोरी नंदाच्या नंदनी. चित्त चोरी नंदाच्या नंदनी. तुका म्हणे रे गरुड ध्वजा रे. तुका म्हणे रे गरुड ध्वजा. नंदाच्या नंदने चित्त चोरी, नंदाच्या नंदने तुका म्हणे गरुड ध्वजा. हे माणसं म्हणजे माझ्या आत्मीयत बरं का. झालं आपलं भरत तर 6वी पासून माझ्याकडे, 6वीला होता आता. आणि 2 आव्हाड महाराज एक, त्यांचा फोन आलता मला. मी देवाला म्हणलो, ते म्हणे मला नाव सुद्धा नाही राव.
तळतळ व्यक्त केली. मी तसं नाही, त्यांनी तुम्हाला फोन केला पण तुम्ही फोन उचलला नाही, माझा नाही उचलला. ते म्हणे ते सध्या ते कामात होतो थोडं. हो केला होता. आणि खूप वेचले, जसं तुकोबारायाने ज्ञानोबारायाने शब्द वाङ्मयातून वेचून शब्द काढून जे तयार केलं ना, तसे आपल्या संप्रदायातले साध्यातले वेचलेले खडे आहेत. खिलारे गुरुजी झालं, पाचपुते महाराज झालं, आव्हाड महाराज झालं, भरत भाऊ झालं, हे सगळी मंडळी अशी म्हणजे वेचलेले खडे येते. त्याच्यामुळं ते हे असलं का आणखीन मजा येते. काय सुंदर प्रमाण दिलं. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने तुका म्हणिने गरुडध्वजे, गरुडध्वजे नंदाच्या नंदने चित्त माझे चोरी येले येणे. ये तो लगन हुकायचं नाही ना, बैस मग पुढं. आमचा भाचा आहे, जोड महोत्से मच्छी कंपनी, आमच्या मावस बहिणीचा मुलगा. गेलं तो आहे मुळे मा सगळं पाण्यात गेलं, माझ्या ध्यानात चित्त चोरी येले. भगवंताने चित्त चोरलं. चित्त चोरलं म्हणजे काय? जर भगवान परमात्मा चित्तच चोरत नाही तर संगतीतलं सुख मिळत नाही, हा सिद्धांत आहे. याचा अनुवाद गवळणीशी आहे की भगवान जर चित्त चोरतच नाही तर मला वाटतं त्याचा संगती घडत नाही, आणि चित्त चोरत नाही तर संगती होत नाही, संगती घडत नाही तर सुख मिळत नाही, सुख मिळत नाही तर जे कधीच पाहिलं नाही ते खायलाही मिळत नाही. म्हणून त्याने चोरलेलं जे आहे हे चित्त आहे. महाराज म्हणतात चित्ताच्या विषयी बोलताना मी सांगितलं ना, चित्त हे दत्त असतं. चित्त हे काय असतं? दत्त. कारण दत्त ही भगवान नाही, अवस्था आहे चित्ताची. दत्त ही काय? अवस्था आहे, अवस्था. चित्ताची मृदू अवस्था, चित्ताची मुलायम अवस्था, चित्ताची मखमली अवस्था म्हणजे दत्त. कारण दत्त देव नाही हो, दत्त प्रभू आहेत ना. ही चित्ताच्या. तुम्हाला एक माहिती आहे का, ज्ञानोबारायांनी याचं वर्णन करत असताना माझे गुरुनाम गुरु वैकुंठवासी ब्रह्मीभूत गुरुवरे बाबा बंशी महाराज सांगायचे, दत्ताची अवस्था, चित्त ही दत्ताची मूळ स्थिती आहे. चित्ताची मूळ अंतर्मुखता वापरून जी मनाचा आघात झालेला, मनाच्या स्ट्रोकने तयार झालेली नरमता, या चित्ताच्या अवस्थेचं नाव दत्त आहे. आणि ते इथं आहे. स्नान केले पांचाळेश्वरी, ज्ञान गोदावरीच्या तीरी, ज्ञान गोदावरीच्या तीरी स्नान केले पांचाळेश्वरी. आणि पुढचा प्रश्न तुमच्या लक्षात येईल, ज्ञान देवाचे अंतरी आणि दत्तात्रय योगिया. अंतरी, अंतरी शब्दामध्ये अंतरी शब्दाचा अर्थ चित्त आहे. आणि मग ही संगती आहे महाराज. ही काय संगती आहे. म्हणून तर त्याने बाकी काही चोरलं नाही. लोक सांगत आहेत हे चोरलं, तूप चोरलं, हे खोलीत घेऊन आणायच्या लागी. काय नाही, असं टिपरू घ्यायचं चांगलं न तुटणार, आपरं घेतलं का ते तुटत नाही, त्याने कुटायच्या लागी. अरे काय कुठं काय चाललंय काय नाही. अरे जे आहे ते लोकांपुढे टाका. हो, जे आहे ना ते लोकांपुढे टाका. कीर्तन म्हणजे काय मनोरंजन आहे काय? कीर्तन म्हणजे काय कलापथक आहे काय? कीर्तन म्हणजे काय एखादं लोकनाट्य आहे का? कीर्तन तुम्हाला माहितीये, सरळ बाबा अर्थ सांगायचे. किर शब्दाचा अर्थ दाट. किर, किर शब्दाचा अर्थ काय? दाट. आणि तन म्हणजे गवत. गवत, गवताला अज्ञान म्हटलंय आणि दाट अज्ञान झालंय. ते बाजूला झटकून काढण्याचा कोयता जो आहे ना, दॅट्स कॉल्ड कीर्तन इन अध्यात्मा. विठला काय महाराज सगळं कोणी काय बोलायला लागलं? हे संगतीवर बोलत नाही कोणी. काय काय सरळ बोलतात, इतक्या चोऱ्या केल्या, इतक्या चोऱ्या केल्या, इतक्या चोऱ्या केल्या. काय तो बापाचं नेलं काही
भामट्यासारखं बोलायला लाज नाही वाटत महाराज. इतक्या चोऱ्या केल्या म्हणजे कोणी केल्या? अरे त्याने चोरलं ते फक्त चित्त, कारण त्याला त्याची गरज आहे. आणि चित्तच का चोरलं तर चित्तात तो अव्याहतपणे तिथे आहे. पण एक फरक असा झाला, शेंगदाणा आत आहे पण टर्पल वर आहे. ते टर्पल शेंगदाणा दिसू देत नाही. बदाम आहे पण बदाम आत आहे, वरचं आवरण टणक आहे. ते आवरण फोडल्याशिवाय बदाम नाही. चालले बदाम हे काजून बदाम यांचा भरोसाच नाही. हे काजून बदाम आहे ना कव्हा निघत आहेत. बरं त्यांना काय कीर्तन मुलाला कळत नाही, पोरांना कळतं कीर्तन. आता हेच गेलेला वेदांत मला एक दिवस म्हणजे तुम्ही कीर्तन कसं काय करता म्हणलं, तोंडाचीच करतो कसं नाही. त्याचं वरचं आवरण टणक आहे महाराज, त्याच्या आतमध्ये आहे. आतमधला जो आहे तो खरा पोषकता आहे, त्याची पोषकता आहे. म्हणून अंतःकरण जे आहे हे चित्त याच्यामुळे दाट अज्ञानामुळे आवरण नावाचा दोष तयार होतो. विचारसागराचा पहिला तरंग पहा, त्याच्यामध्ये आवरण नावाचा मन बुद्धी चित्त आणि अहंकार या 4 प्रणवाच्या याच्यामध्ये चित्तावर झालेलं अज्ञानाचं गडद पडसाद, त्याने झाकोळलेलं स्वरूप, या स्वरूपाला बाधा असणारं जे वैदिक तत्व प्रणालीमध्ये जे सांगितलं जातं त्याचं नाव अविद्या, त्याचं नाव अज्ञान. मग हे एकदा बाजूला गेलं रे गेलं की राहिलेलं काय? आणि भगवंताने तेच फोडलं महाराज. मडक शब्द आहे ना, काय फोडले त्याने? घागरी फोडल्या म्हणतात ना. तुम्ही या देशातले नाही आहेत का? नाही काय फोडलं त्याने? माठ फोडले ना. काय काय पहादी गवळणी तवती पालथी दुधानी. हे गवळणी पालथी दुधानी पाहती तव. पालथ्या घातल्या त्याने. कारण याच्यात हे ना, बरं तुम्हाला एक सांगू का, पालथं घालायचं कारण काय? पालथं घालायचं कारण काय? त्याच्यात काही राहू नये. ज्याच्यात काही आहे त्याचं तो चोरत नाही, ज्याच्यात काही नाही तो चोरतो. ज्याच्यात काही नाही तेच चोरतो तो. बाबा एक सुंदर, एकदा तुम्हाला गवळणीचा किस्से माहिती असते ना मावशेव, नाही का? चांगलं आहे, मरून तुमच्याच पोटाला यावं. माहित नाही हे काय थोडं झालं का? त्या गवळणीचा किस्सा असा आहे, एका गवळणीनं 10-5 बाया जमल्या अशा, आणि त्या एका गवळणीनं त्या बासरीला विचारलं, खिलारी गुरुजी पाचपुते महाराज, त्या बासरीला विचारलं बरं का भाऊ, त्या बासरीला असं विचारलं, त्या गवळणी ते म्हणे त्यांची मीटिंग झाली अगोदर. कोणाची? त्या गवळणीची. आपण एवढ्याला दूध चारितो, तूप चारितो, लोणी चारितो, दही चारितो, तरी त्या बासरीच्याच माग लागतो. आपल्याला नाव विचार. त्याने सांगितलं आता हे जे आहे ना, तर त्या नेत्यापर्यंत जाऊ तर आपण आपली मीटिंग करून त्याला समंजस्याने. मग त्या बासरीकडे ह्या गवळणी आल्या आणि त्या बासरीला म्हणतात, का गो बाई बासरे, एक सांग बरं, आम्ही एवढं देवा करता करतो, एवढं देवा करता मरतो, एवढं देवा करता आमचा जीव तुळ 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 तुटतो, तरी सुद्धा तू तर काहीच करीत नाही. देव तुझ्यावर किती प्रेम करतो आमच्यापेक्षा. प्रश्न फार सुंदर आहे महाराज. हे काय हसण्याजोगं ते असं नाही, विषय फार गंभीर आहे. विचारलं त्या गवळणी म्हणतात, बाई बासरे, अगं ए मुरले, ए बासरे, अगं सखे, सांग ना ग बाई, काही एवढा देव तुझ्यावर प्रेम करतो, आम्ही एवढं सर्वस्व अर्पण केलं तरी देव आम्हाला अजून जवळ करत नाही. आणि ती बासरी, तुझं काय पुण्य असेल बासरे, कोणतं ग पुण्य केलं बाई तू? ए सखे, ए साजणे, ए बासरे, अगं कोणतं पुण्य केलं की देव तुझ्यावर इतकं प्रेम करतो, इतका जीव? अरे वाजवायचं ठरलं तर स्वतःच्या अधरावर धरून वाजवतो. त्याच्या मुखानं तुझ्यात नाना अशा प्रकारचे सूर काढतो. आणि टेलरकडे जर त्याला कपडे शिवायला दिले तर पहिला माझ्या बासरीला एका काखेमध्ये जागा खिसा शिव असं तिथं ठेवतो, झोपला का देव उशाला घेऊन झोपतो. असं कोणतं का पुण्य केलं बाई
कृपा करून आम्हाला सांग बासरे, याच्यामुळं आम्ही तरी तुझ्यासारखं करून त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू. त्या बासरीनं फार गोड उत्तर दिलं. ते लय बावळट आहेत तुम्ही. बासरी म्हणे अगं लय येड्या हळदी अगं कसा संसार व्हायचा तुमचा, तुम्हाला एवढं कसं कळत नाही. अगं मी काहीच केलं नाही, मी फक्त मोकळी झाली. वा 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 संध्या. ती बासरी म्हणे बाई मी काही फक्त मोकळे झाले, त्यानं मला फुकून पाहिलं, मी काहीच होत नाही. काम क्रोध गेले घररी. क्या बात आहे. काम क्रोध गेले घररी ते. काम क्रोधे केले घररी ते. काम क्रोध केले घररी ते. ती बासरी सांगते गवळणी नो अगं येड्या नका हो, माझ्यासारखं करायचं ठरलं तर मी काहीच केलं नाही. तुम्हाला वाटल मी हे केलं. काय काय बाय म्हणतात ना, हे तरी मॅच केलं, घर बी मॅच प्लेन दिला. प्लेन प्लॅन नाही, घरचं यांच्या काय डोक्यात होता का. मॅच प्लेन दिला, जणू इंजिनियर झाली, तिला प्लॅन म्हणता यायला. आणि तिथून ते आर्किटेक्ट काढून राहिले, मॅच प्लॅन दिला, तेव्हा घर झालं. नाही ते यांच्या काय डोक्यात होते हे प्लॅन. ते म्हणे मी काहीच केलं नाही बाई, मी फक्त काय झाले त्याच्याकडे जायचं असं ठरलं ना, त्यावेळेला मी फक्त पोखर झाले. काय झाले, पोखर झाले, मोकळी झाले. आणि मोकळी झाल्यामुळं जे मोकळं होतं त्याचा तो काय करतो, स्वीकार करतो. म्हणून पालथी दुधानी म्हणजे भरलेले. आणि त्या गवळणीला माहीत झालं, मग तिथून पुढे गवळण लिहिली. ए भरीला उलांडोनी रीता करी घट, मिस पानियाचे गोविंदाची चट, चाले उसंडोनी झडा झडा बाट. मग पाहे तो ची पुढे उभा नीट हो. आयशा गवळणी त्या बोलती परस्परी, गवळणी त्या बोलती परस्परी. आयशा गवळणी त्या बोलती परस्पर. आयशा गवळणी त्या बोलती परस्पर. हे सगळं झाल्यावर मग तिथून पुढे ती टर्न आउट झाला, टर्न ओव्हर झाला. मग त्यांनी सांगितलं गबाळ मग पाण्याचं घड जरी असलं तरी येतं करायचं. मग त्यांच्या लक्षात आलं हे पालथा का करतो, कारण याला 5 जे तत्व आहे, 5 तत्वाचं शरीर आहे, याच्यामध्ये त्याला गबाळ नाही लागत. आणि जे गबाळ आहे तो काढतो. आणि गबाळ काढलं का खाली काय राहतं, वा बोला ना. तुम्ही दळणं करता का, दळणं नाही. इथून पुढे इकडे जेवायचं बंद करायचं, आपल्या जेवणच नको. हे दळणच करीत नसलं तर जेवाचा काय आला, काही बी नसतं. एवढे दिवस तप केलेलं वाया जायचं. नका 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 नका. बरं दळण करणं म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला. मी मावशाव तुम्हाला प्रश्न आहे, दळण करता का नाही तुम्ही. बरं दळण म्हणजे काय नेमकं हे कोणी सांगाल का मला. अहो साधे साधे प्रश्न, याला सुद्धा उत्तर नाही. हेच तर शास्त्र गमक आहे. मग आता दळण केलं, मग दळण केलं म्हणजे काय केलं, दळून आणलं का. दळून आणणं वेगळं आणि दळण वेगळं, हे ध्यानात ठेवा. नसन तर कीर्तन झालं तुम्हाला समजून सांगतो, प्रत्येकीनं 30-30 रुपये द्या मला. फुकट सांगायला काय, आता कीर्तनकार कुठं फुकट सांगत असतो का. तुम्ही देत असल्या तुमचं आता कीर्तन ना काय होतो, तुमची मीटिंग करा, द्यायचे काय 30 रुपये विचारायचं काय, हे आपलं तुम्ही बसा बोलत. दळणं वेगळं आणि दळण वेगळं. दळण केल्यानंतर दळलं जातं, दळल्याच्या अगोदर जे होतं ते दळण. मग दळण काय, स्वयंपाक झालेला आहे का, वेळ घालवण्यात जीवन घेऊ आपण चट पाहू. दळण म्हणजे दळणात काही नसताना फक्त शुद्धतेचं फक्त धान्यच असावं, याचं नाव दळण. त्याच्यात खडा नको, त्याच्यात केर नको, त्याच्यात कचरा नको, त्याच्यात घाण नको. अशी जी प्रक्रिया अगोदर करता तुम्ही त्याला काय म्हणतात,
दळण. आणि मग ते दळण झालं का मग दळायचं. तसं मग त्याच्यात काही नको. मग काय राहतं ते फक्त शुद्ध राहतं. तसं इथं सगळं खाली झालं का माझा प्रश्न तो आहे, सगळं खाली झाल्यावर खाली काय राहतं? जे राहतं फक्त त्याचंच राहतं, म्हणून त्याने त्याची चोरी केली. त्याला विकार लागत नाही, त्याला विकाराचा काय घेणं. म्हणून तर तो पालथे घालत होता ना घट. आणि मग घट पालथं घालण्याचं कारण काय, मग ते त्याला कळलं. आणि म्हणून त्याने काय चोरी केली तर चित्त चोरलं. चित्त या शब्दामध्ये संगती आहे. देवाची संगती कुठे? चित्ताला. आणि ते कोणाच्या अनुषंगानं जाते? कोणत्या अंतरिंद्रियाच्या अनुषंगानं चित्तापर्यंत माणसाची म्हणजे त्या असणारी उर्मी पोहोचते? कोणतं आहे अंतरिंद्रिय? कोणतं आहे ते पांडुभाऊ? ज्याच्यामुळे चित्तापर्यंत हे पोहोचलं जातं, चित्ताची उर्मी अशी मोकळी होते, त्याच्यापर्यंत चित्तापर्यंत नेणारा स्पॉट. ती गाडी कोणती? हिरो होंडा आहे का स्प्लेंडर आहे का फोर व्हीलर आहे? मग ते इंद्रिय कोणतं? मन. हे इंद्रिय मन. मन संकल्पना करतं, कल्पना नाही. ज्या वेळेला त्याला तिथं जायचंय सुखाकडे, त्यावेळेला संकल्पना करतं, कल्पना करत नाही. कारण कल्पना करून तर त्याला मन नाव मिळालं. ए वाया मन हे नाव, ये रवी कल्पनाची सावेव. ज्ञानोबराय म्हणतात त्याला व्यर्थ मन नाव का पडलं, तर ते कल्पना करतं. पण ज्या वेळेला कल्पनेतून बाहेर येतं आणि कल्पनेतून बाहेर आलेलं मन ज्या वेळेला संकल्पना करतं, कारण देवाला संकल्पाची गरज आहे. सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण. कारण देवाला संकल्पाची गरज आहे. आणि ज्या वेळेला मन कल्पनेच्या पलीकडे जातं आणि संकल्पना कर. नामदेव महाराजांनी सुद्धा मागताना खूप सुंदर मागितलं की कल्पना मनात नको देऊ, कल्पनेची बाधा. कल्पना ही बाधा आहे. आणि मन कल्पनेमुळं तर मन झालं ना. नाही तर ज्या वेळेला मन संकल्प करतं ना, त्यावेळेला मनाची अवस्था काय असते खिलारी महाराज सांगू का? मन से राम रंगी रंगले, मन राम रंगी रंगले, मन राम रंगी रंगले, राम रंगी रंगले. ज्यावेळेला ते संकल्प करतो त्यावेळेला ते रामाचा, आपल्या असणाऱ्या आराध्याचा अधिष्ठान जो परमात्मा आहे त्याची संकल्पना संकल्प करतं. आणि संकल्पना करतं का मला आता हे सोडून दुसरीकडे सुख नाही. त्या कल्पना निमे प्रवृत्ती शमे आणि मन माझी विरमे संयुमची. ज्ञानोबरायांनी फार गोड वर्णन केलं. कल्पना निमे, मनाची कल्पना नावाची अवस्था संपुष्टात येते. कारण का काय येते? ज्या वेळेला मन अगोदर संकल्प करतं, संकल्प केला का कल्पना जाते, कल्पना गेली की मग ते संयम अशा प्रकारचं त्याच्यात रममान होतं. आणि रममान झालं की ते जे आहे ते सांगतो. छाती टोकपणे ना, मी छातीला हात लावून नाही ऐकलेला विषय सांगतो तुम्हाला की त्यावेळेला मन कल्पनेच्या पलीकडे जातं, संकल्प करतं. संकल्प केल्यानंतर हे मन हळूहळू त्याच्यामध्ये रुजलं जातं. आणि रुजलेलं बीज जसं ओलसरपणाने फुगतं, मग त्याला जशा कळ्या फुटतात तशा खिलारी खुर्ची या मनाला कळ्या फुटतात संकल्पाच्या. त्यावेळेला हे मन न राहता मोगरा होतं. आणि मोगरा झालं की त्या मोगऱ्याच्या पाकळ्याच्या आत त्या पाकळ्याचा फोर्स त्या चित्तावर करत असतं. म्हणजे मग त्या चित्तामुळे त्या चित्ताला हे विचाररूपी हे त्याच्यापर्यंत गेलं की ते चित्त कठीण असतं, ते नरम होत चालतं. आणि इतकं मृदू होतं की मनाच्या त्या उर्मीने त्याच्यात जे प्रगट होतं ते तैसा हृदयामध्ये मी रामू. असता सर्व असता नाही घ्यायचं आपलं, फक्त राम.
वा आसता आहेच पण सापडत नाही म्हणून आसता. असता. त्याचा शोध घेत नाही म्हणून ज्ञानोबारायांनी शब्द टाकला आसता. एवढं जवळ सगळं आहे. काही काहीच्या जवळ काय एक जण भिकारी बसला असा रस्त्यावर, द्या 2 रुपये द्या, 10 रुपये द्या, 5 रुपये द्या, बटाटवडा खायला पैसे द्या, काय नाही राहिलं. आणि माऊली म्हणतात तो बसला तिथं खाली धनाचे अंडे. ना तरी निधय वाचा आणि परिवरी लोह्या रुतल्या हाती सहस्रवरी अन तेथ बैसोनी उपवासू करी का दरिद्रीजी तैसा हृदयामध्ये मी रामू. इथं लागतो फक्त आस्था शब्द इथं लागतो. प्राप्त झाल्यावर आस्था नको, आस्था पाहिजे. विठाला 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 विठाला. प्राप्त झाल्यावर आस्था राहते, आस्था नाही. एक महत्वाचं आहे. आणि मग तिथून हे तिथं गेलं की ते चित्त नरम होतं. मग ते नरम झालेलं चित्त कमळाकार होतं. त्याच्यात भ्रमर नावाचं मन हे त्या भ्रमराच्या पाकळीमुळे तिथे जाऊन त्याचा मकरंद सेवन करतं. आणि सेवन केलेला जो मकरंद आहे त्या मकरंदाने त्या असणाऱ्या चित्ताची मूळ स्थिती प्रगट होऊन त्याच्यात दडलेली कस्तुरी रूपी परमात्मा आपलं स्वस्वरूप जागृत करतो. आणि जागृत झालेल्याच्या नंतर ज्याची ही जागृती झाली त्याला विचारलं आता अपेक्षा काय, तर ते सांगतात झाली आमोची तुझी संगाती 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 तुझी ज्याची ही अवस्था झाली त्या साधकाचं भक्ताशी झालेला संवाद आहे. तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. त्याला कशाची अपेक्षा राहत नाही, अहो त्याला काहीच लागत नाही. तुम्हाला माहिती आहे का, एक सांगितलं जो ब्रह्मरसाच्या चवीला पघळला व्यापला, त्या चवीला असा घेऊन जर त्याने स्वाद घेतला तर सगळ्यात चवी फिक्या असतात. अमृत जयास फिके पुढे फिके पुढे, कारण जिभे गोड 3 अक्षरांचा रस. अरे मजा येते महाराज, कारण त्याला हे बाकीचं काही गरज नाही. आणि मग त्या साधकाची दशा जे देवाबरोबरचा संवाद आहे हा देवाबरोबर. आणि एक परमार्थ करायचं म्हणजे कशा बरोबर करायचा प्रश्न आहे ना. बसा बसा. परमार्थ करायचा म्हणजे कशा करता करायचा, कोणा करता करायचा, साधा विचार. मी आजचं नाही सांगत. ज्याला भक्ती करायची असेल ती भक्ती कशा करता केली जाते, पैसा करता, धन कमावण्याकरता, जमिनी जुमला घ्या करता, कशा करता. होय भाऊ, सध्या तेच चालू आहे. काही काही लोकांनी जमिनी घेतल्या. आमच्या बाबांनी 27 एकर जमीन विकली. काही काही लोकांनी जमिनीच्या प्रॉपर्ट्या केल्या
माझे बाबा गुरुवरे बाबा यांना 27 एकर जमीन होती खिलारे गुरुजी, आणि एकुलता एक मुलगा, मामासाहेबांचे शिष्य. पण त्यांनी 27 एकर जमीन स्वतःची विकली आणि जे मंदिर बांधलं ते तेवढं त्यांच्या त्याच्यात झालेलं आहे. अजून नवेच काहीच नाही, नवे चरत आहेत तिथं मस्त. वा वा वा. ज्याला हे त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये त्याला काय महाराज. अगा ब्रह्मरसाची चवी, ज्ञानोबराने किती गोड वर्णन केलं. ज्याला ब्रह्मरस चवी कळाली त्याच्याकडे बाकीचे सगळे रस फिकेत. आपल्याला तुम्हाला एक माहिती आहे का, साधं तुकोबारायचं उदाहरण घ्या. त्यांचा मेवणा आला एकदा घरी. कोणाचा बोलत्या वा, कोणाचा मेवणा आला? तुकाराम महाराजाचा. तुकाराम महाराज काय काय माझे. आणि तुकाराम महाराजाच्या दिंडीत तुम्ही जाणार आहेत काय बाबा? म्हणलं तुकाराम महाराजाच्या दिंडीत नाही, मी नेने सर महाराजाच्या दिंडीत. साधा भोळा असतो भाव. तुकाराम महाराजांचे मेहुणे आले एकदा घरी, म्हणजे कोणाचे? बायकोचे भाऊ. आता तुमचा भाऊ जर तुमच्या घरी आला तर तुम्ही समजा, तर तुमच्या घरी जर तुमचा भाऊ आला, पोरांचा मामा, एवढं फोडून सांगायची काही गरज नाही, पण सांगतो कारण तुमचे चेहरेच सांगून राहिले, काहीच कळा ना तुम्हाला. आता तुमचा भाऊ घरी आल्यावर मग आता काय काय होईल? ते म्हणते काय नाही, फक्त बटर बिटर देऊ सकाळी जाईन आपला त्याचा तो. नाही ते तसं होईल ना, सगळं होईल. तसं ते भाऊ आला आणि मग जिजाबाईनं खीर केली मस्तपैकी, सगळा असा खीर, त्याच्यात साखरच नाही, एकात मीठ नाही. त्या आनंदाच्या भरात त्याने केली आणि बसले. तिला भाऊ आल्याला आनंद झाला ना, मग त्याच्यामुळं ते आईसाहेबांनी केलं. मग काय येत साखर, खीर येतं त्याच्यात साखर नाही, कालवण येतं त्याच्यात मीठच नाही. आनंदाच्या भरत खाल्लं. बसले दोघं मेवणे जेवायला, तुकाराम महाराज त्यांचे मेवणे. आता तुकोबारायला ज्याला ब्रह्मरस चाखलाय त्याला चवी कशाची आहे? ब्रह्मरस गोडी तयासी फावली, त्यालाच मिळते महाराज. आता याचा चाललं चाखत माखत खाणं. महाराजाचं काय? येऊन द्या बरकत्ता लाभा डोईवर रे पाचारे सणासण खाव. या आई साहेबाला ते म्हणे मपला भाऊ खाय ना, त्याच्याकरता केलं आणि याच काय चाललं. ते मपला भाऊ खाय ना, त्याच्याकरता केलं आणि हे सण आणून राहिला. काय भानगड आहे? आणि ते म्हणजे भाऊ खाय ना, बरं एवढं त्याला बोलताय. महाराजाचा रामकृष्ण अरे आपलं कसं काय. ते घरात गेल्या जेवण झाल्यावर ते म्हणे पाहिलं तर त्या खिरीत गोड नाही, साखर नाही. ते दुसरी भाजी पाहिली त्याच्यात मीठ नाही. ते म्हणे का हो तुम्ही महाभावाकरता मी केलं, त्यांनी याच्यामुळं नाही खाल्लं, पण तुम्ही तर सांगाव ना काय याच्यात. ते तुकोबरा म्हणले आवडे काय खातो आम्ही, कसं सांगावे. अरे काय सांगायच्या गोष्टी आहे का? माझं जे खाणं आहे ते इतकं गोड आहे ना, त्याच्यामुळे बाकीच्या चवीला चवच राहिली नाही. विठाला मास तशी चवी आली का ब्रह्मरसाची, तर ती चवी म्हणजे संगतीचा परिणाम आहे. त्याला कशाची अपेक्षा? अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीन गतव्यथः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिया. हे सगळं वर्णन गीताकार सांगतात. मग असा जो परमात्मा आहे त्याची संगती मिळाली, मग काय राहिलं? ते म्हणतात झाली आमुची निश्चिंती. हे साधकाचं वर्णन. मग त्या भगवंताबरोबर राहणारी सगळी मंडळी अशीच होती. त्यांनी काही तप केलं नाही. माझे बाबा सांगायचे, पाचपुते महाराज, हे जे संघ सवंगड गोकुळात आला नाही का, आला ना तो त्या टायमाला. मग ते आला तर ते काय यांना बाकीचं काय. आता ते मला एक सांगा, तुम्ही मंत्र्याच्या संघ राहिल्यावर पासची गरज आहे का? नाही. मंत्र्याच्या संघ राहिल्यावर दाखा तुमचा पास दाखा, कोणी विचारतं का? मग आता मंत्र साधं हे मंत्री तर मेलेले मंत्री आहेत हो.
आज ना उद्या ती सत्ता मरते, तेही मरतात, सगळं ते, त्याच्यामुळे ते सध्यापुरतं वातावरण असतं. पण जिथं विश्वाचा अधिष्ठाता परमात्मा त्याच्या संगतीत आल्याच्या नंतर त्या लोकांना काही जपतपाची गरज आहे का? काही नाही. संगती म्हणल्यावर काय, संगतीचे प्रत्येक संगतीचा क्षण हा त्यांच्या तपाचा क्षण आहे. म्हणून त्यांना योगयाग तपे केली तयाने आमुपे, सगळं केलं महाराज. म्हणून गोकुळच्या लोकाला ब्रह्मज्ञान झालं, न करिता जप तप काहीच न करता गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान. जपतप न करता त्यांना ते झालं. इतकं वैशिष्ट्य आहे, कारण देवाची संगती आहे. म्हणून त्यांना ते म्हणतात ना का गोकुळात तो आला म्हणजे सुखच आलं. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंद ल्या नर नारी. असं तिथं सगळं ते तो आल्यामुळे बाकीचं काही शिल्लक राहिलं नाही. आणि शिल्लक राहिलं का, अहो याच्याकरता याच्यासाठी जप, याच्यासाठी तप, आणि व्यासेही अमोप ग्रंथ केले याच्याकरता. आणि तो जर तिथं गेला तर त्या लोकांना जपाची काही गरज आहे, तपाची काही गरज आहे, काही धारणा करायची गरज आहे, नामस्मरण करायची गरज आहे, कशाचीच नाही. म्हणून तर गोकुळचं वर्णन करत असताना सांगतात की बाबा परमार्थ भक्तिसूत्र कसा असावा, तर गोकुळच्या लोकांसारखा असावा. भक्ती करावी कशी आपलं काही झालं का माणूस बोलतो हा कोणी केलं, मीच होतो, आपल्याशिवाय काय होतं, ते कोणी केलं, हवा मीच तर होतो, विचार नाही पाचका कोणी केला, आपल्याला काय माहिती, एवढा फदाना कोणी केला, आपण तर आपलं तर कानावर राहते, मला तर काय नाही, मी तर नव्हतो, मी तिथं, यांच्या दाताला काय झालं, आणि जे केलं चांगलं ते मीच केलं, हे मिचमिचीनं घोळ होतो सगळं. आणि गोकुळच्या लोकांकडे मिचमिच नव्हती. हा काय ते एका गवळणीचं वर्णन सांगतो तुम्हाला. एक नुसतं भगवंत थोडासा अहंकार झाला एका गवळणीला, आणि थोडासा अहंकार झाल्यावर ती गवळण म्हणे साधी नाही मी, त्या बाकीच्या गवळणीला सांगत होती सोपा नाही ते, काय लोक नाही वाढतात, सोपा नाही ते, इतका सोपा नाही, मला खांद्यावर घेऊन हिंडला तो, सोपा नाही, मी खांद्यावर होते, सोपा नाही. ते म्हणले भगवंताला एवढा अधिकार झाला, अहंकार झाला तिला, भगवंताने दिलं सोडून, हिची गाठच घ्यायची नाही म्हणे, हिची गाठच घ्यायची नाही, अशी का माराना. रोज सकाळी भेटायला जाणारा देव येत नाही, 10 वाजले, 4 वाजत आले, अशी उलशिक तोंड करून बसली बिचारी. 4 वाजत आले तरी काय होईना, शेवटी नाहीला झालं. मग त्या बाकीच्या यायच्या, काय झालं तो मूड का म्हणून गेला, तुलाही बोलत राहते पण तू शब्द बोला ना, तुला सासू बोलली का, ते म्हणे तिची हिंमत आहे का, तुला सासरा बोलला का, ते म्हणे बोलाय जोगा ठोला का, ते म्हणे धीर बोलला का, ते म्हणे चुली झाल्या दोन तुम्ही आम्ही, मग तुला तो नवरा बोलला का, ते साईडला त्यो तर माया मोठी नवरा माझ्या मोठी नाही नाही, ते आपल्याला काय त्यो तर मी बोलन तसाच नाचतो. आणि मग कुठंच काय नाही झालं तर तू अशी गवऱ्या फुटल्यावानी का म्हणून बसली. त्यावेळेला ती गवळण सांगते, तुका म्हणे पाहिले मागे, तुका म्हणे पाहिले मागे, एवढा वेगे अंतरला, हरी एवढा वेगे अंतरला. ती गवळण नुसतं काल आम्ही बसलो, ती गवळण सांगते, तुमचं जे प्रमाण आहे ना ते बरोबर आहे. ते म्हणतात काल आम्ही बसलो, आणि काल झाल्याच्या नंतर फक्त काय नाही माझ्या डोक्यात एवढं झालं, आणि तेवढ्यात तो जे गेला तर आता 4 वाजले दुसऱ्या दिवशी, तरी सुद्धा तो माझ्याकडे येईना, आणि आता मी जगणार नाही. ए हरि बिन रहिया रहिया, हरि बिन रहिया हो हरी रहिया रहिया, हो हरी रहिया, हरी बिन रहिया रहिया, हरी बिन रहिया रहिया, हरी बिन रहिया हो रहिया, हरी बिन रहिया रहिया, न जाए जी रे ना कब की ठाड़ी देखे रे, कब की ठाड़ी देखे रे
रहिया हरि बिन रहिया रहिया हरि बिन रहिया 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 हरि बिन रहिया. ही गवळण म्हणते बाई मला आता कर्माला मी काय जिबली ना केलं बुदली माय काय मला काय सुचलं आता ते पुढचा शब्द मी नाही ते त्यांना शोभतो. एक शब्द फार काय काय आम्ही ऐकले दिंडी शब्द माय काय चंडळणी ना केलं असं म्हणते ते म्हणे ते मला काय म्हणे बाई मी नुसतं बोलले ग तिथून एवढा गोळ आता तो जर नाही भेटला ना मी जीव देईन पण जगायची नाही. म्हणजे सगळं देवा करतो सगळं देवा करता याला म्हणतात तुझी अशी संगती असली तर झाली अमुची निश्चिंती. मग त्याला देव भेटत नाही का. मग देव करताना ज्या वेळेला आपण परमार्थ करतो त्यावेळेला परमार्थामध्ये पहिले दोन सगळ्यात महत्वाचे हे विकार गेले पाहिजे ज्याला लोभ म्हणतात आणि अपेक्षा म्हणतात. ह्युमन बिंग लाईफ इज डिपेंड अपॉन द होप्स. होप्स इज नॉट द कंट्रोल होल अँड सोल इन द लाईफ. माणसाच्या जीवनात जर अपेक्षा कंट्रोल झाली तर माणसा इतका सुखी जीवनात दुसरा माणूस नाही. माणसं अपेक्षेत जगतात. अपेक्षा कशामुळे होते माहिती आहे. अपेक्षा अगोदर कल्पना होते आणि कल्पना झाली की ती पूर्ण करण्याकरता जी प्रसरण पावते तिचं नाव अपेक्षा. अगोदर काय होतं कल्पना कल्पना माइंड मध्ये ती कल्पना. आता आपल्याला जमीन शेजारचा तुकडा एक तेवढं घ्यायचं ही कल्पना झाली. मग ते केवढ्यापर्यंत मग मध्यस्थी लोक घाला तुम्ही बबन महाराज जाबर तुमच्या हातानं होईन तेवढं. म्हणजे असं म्हणतो मी तुम्ही लगेच नका निघू लोक म्हणतात मग जाबर आता ते पांडुभाऊ पायवर आणि मग ते एवढ्यात ते मग ते पूर्ण करण्याकरता ती अपेक्षा असते. एवढ्यापर्यंत द्यायला पाहिजे तेवढ्यापर्यंत द्यायला ही अपेक्षा. आणि मला वाटतं भाऊ हे पूर्ण होत नाही कधी का का बडे कर पाहुणे तुम्ही आमचे बोला जा ना काही दोन दोन शब्द. नाही अपेक्षा पूर्ण होतात का कधी. नाही होत नाही होत. आता मी याला नाही विचारू शकत कारण आता तो आपलाच सगळ्यात लहान आहे त्याला काय विचारता. होय अपेक्षा पूर्ण होतात का कधी. आता तुम्ही जुनी माणसं आहेत आमच्या वडिलासारखी होतात का पूर्ण. तुमच्या झाल्यात का नाही ना. मग कायला आम्हाला मातीत घालू राहायचं तुमच्याच व्हायला तर आम्हाला कशाला अशा लावल्या. विशेष आहे महाराज कोणाच्याच पूर्ण होत नाही. आणि म्हणून त्या अपेक्षा ती कल्पनेने होते. इथे कल्पनाच राहत नाही. आणि कल्पना नाही राहिली की मग महाराज संगतीचा विषय आहे. मग संगत आणि महाराज म्हणतात मग त्या गोकुळच्या लोकाचा परमार्थ आणि ह्या भक्तिसूत्रामध्येच ते. त्याच्यामुळं तुम्ही भक्तिसूत्र तुम्हाला एक सांगू का काही एरवी जे खाता ना या खाण्यापेक्षाही परमार्थातलं एक खाणं आहे ज्याला आनंद असं म्हणतात. वाह वाह. एरवी जे आपण खातो ना काय काय जिलेबी पाहिले का झाला लय वारी हो तुपातली आहे पण पैसे नाही तुपातली आहे पण पैसे नाही. मग पांडव मी तर असंच करतो माझ्याजवळ पैसे नसले का त्याच्याकडे जातो मग त्याला सांगत असतो मग ते पोराला सांगून आणतो काय मला लागन ते आणतो. म्हणजे त्याचा हा त्याला काही फायदा नाही पण त्याचा फायदा मला आहे. आणि महिन्यातून दोनदा तरी त्याचं घर घाली तुम्ही जेवायला कारण तो रानात राहतो. मला कोणी गावात चहा प्यायला बोलीत नाही कारण मी गावात जातच नाही. मग त्याच्यामुळे एक मग माणूस त्याचे हे करतो अपेक्षा करतो महाराज. आणि सगळ्यात मध्ये बाकी किती जरी खाल्लं तर हे अजीर्णत्व आहे. अन्नमय कोश प्राण आहे. जे 5 कोश आहे ना त्याच्यातला अन्नमय कोश आहे प्राण म्हणजे शरीर आहे. त्याच्यामुळे त्याला अन्नाची गरज आहे. पण अन्न हे जितकं त्याला पोषकता आहे तितकंच घृणता सुद्धा आहे. कारण अन्नाने शरीर मोठंही होतं ताकदही येते आणि अन्नाने शरीरात आजारही वाढतात. पण एक देवाच्या संगतीमध्ये भक्तिसूत्रामध्ये एक खाणं असं आहे जे कधी अजीर्ण होत नाही ज्याची कधी ऍसिडिटी होत नाही ज्याची कधी मळमळ होत नाही पित्त होत नाही. असं परमार्थात देवाच्या संगतीत एक खाण्याचा पदार्थ आहे ज्याला आनंद असं म्हणतात. तुका म्हणे खातो मी आनंदाचे लाडू नका तुका म्हणे खातो मी आनंदाचे लाडू हा नका तर पडू घ्या रे तुम्ही
लाडू घ्या रे तुम्ही तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू नका पडू घ्या रे तुम्ही नका पडू घ्या रे मला सांगा हा आनंद खाद्यपदार्थ आहे कशातला देवाच्या संगतीतला तुकोबरायने सुद्धा तोच खाल्ला ज्ञानोबरायने सुद्धा तोच खाल्ला आनंदाचे डोही आनंद तरंग आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाची काय मजा आहे महाराज तुम्ही आनंद खाल्ला कधी आनंद नाही मी खातो महाराज वा वा दत्तात्रय भगवंताकडे आता आहे निकम महाराज 100% आनंद खातो वा वा याच्यात मी छाती टोकपणा सांगतो म्हणजे मी खातोच सकारात्मक हा. महाराज हाते आणि एक माहिती आहे. हाते कोण नाही तुमचे भाव अरे या 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 विठाला 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 आबा हे भाऊबंद आहेत आमचे आम्ही मूळ माळेगावचे हे आमच्या वाड्यातले आहेत, आदिनाथ महाराज निकम त्यांनी मला सांगितलं अण्णा मी कीर्तनाला येतो पाडळील कीर्तन आहे म्हणलं मग या मग पाहुण्याची तुमची ओळख तरी होईल असं ना हा आमच्या घरातलेच आहेत वा आळंदीला सध्या आळंदीलाच आहे ना अजून आता गावाकडे आहेत. बर आदिनाथ महाराज निघा त्यांचा वाडा आमचा एक आम्ही मळेगावचेच पण आता लई दिवस झाले तिकडे गेल्यामुळं तिकडलेच झालो अजून आमची जागा बेगा आहेत सगळं आहे तसं काय नाही पण हे घर आहे म्हणून मग ते त्यांनी काल सांगितलं मला म्हणे अण्णा मी येतो म्हणलं बरं झालं म्हणलं मग पाहुण्याच्या गाठी बिठी होतात विठाला 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 आनंद शब्द बोलत होतो मी आनंदासारखं खाणं नाही जे अजीर्ण होत नाही आणि कोणी खातं का नाही हे मला माहित नाही पण मी खातोय 100% माझ्या बाबाची साक्ष ठेवून सांगतो मी खातो कारण माझ्यावर परिणाम कशाचाच होत नाही एवढा कोरोना झाला काय काय आपल्या आळंदीच्या पोराचे फोन आले मला कंपनीत लागलो मग मला जर अडचण आली तर मला बी जागा पाय मी तुम्हाला फोन करीन ते म्हणे आम्हीच बळजबरी लागलो म्हणलं मग चालतंय पोराच्या जीवर जसं होईल तसं नाही नाही आनंद वा आणि हा आनंद कुठे आहे तर हा आनंद फक्त देवाच्या संगतीत आहे नॉट ऑनरिंग हेअर अँड देअर इज नॉट अवेलेबल एन्जॉय वर्ल्ड इज ओनली इन नियर इन द लेग ऑफ द गॉड विठाला 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 देवाच्या जवळ फक्त तो आनंद शब्द आहे आणि ते ज्यांच्याकडे झालं ते आनंदी राहतात तुकोबारायचं सगळं संपलं होतं सगळं म्हणजे हाताने संपवलं आता लोक हाताने संपवत नाही हाताने वाढवतात आणि तुकोबारायने भरत हाताने संपवलं सगळं दुष्काळ पडल्यावर सगळ्या लोकांना सोडून दिले पैसे ते सावकार बरं तुकाराम महाराज सावकार काही काही आपले लोक मला फार राग येतो लोकांचा काही काही इतके मूर्ख लोक आहेत आपल्याकडं की ते खुशाल म्हणतात तुकाराम महाराजाची इतकी गरिबी आली आणि एक बायको अन्न अन्न करून मेली तोही तुला आवाजावं घाली ना तोही बायको तुला हे पुढे रे कीर्तनात असं इचेली ती काही लोक म्हणतात याला तसंच आहे काय नको असा भाग नाही पण आपल्याला आपली मंडळी थोडंसं काय झालं तर मागं चक्राशब्द बोलते महाराज आणि तुम्ही तुकोबारायच्या मंडळीचं तिथं अरे जिच्या पायातला काटा काढण्याकरता पांडुरंगाने साधं बारक्या गुराख्याचं रूप घेतलं त्या माऊलीचे अण्णांना करून मेली म्हणणं किती मूर्खपणाचं लक्षण आहे अण्णांना करून मेली नाही तुकोबारायची श्रीमंती सांगतो तुम्हाला माझे बाबा सांगायचे तुकोबाराय सावकार होते 100% पण कसे गेले आपल्यासारखे खिलारी महाराज पातपुते महाराज पांडुभाऊ भरत आपण सगळे गेलो महाराज पुरीचं लग्न हे पैसे लागत अशाला नाही ज्यांच्याकडून आपण सावकारकीनं व्याजानं पैसे घेत होतो
त्यांचे सावकार तुक उभं राय होते, इतके श्रीमंत होते. मग त्यांनी त्या सावकाराला सांगितलं, समाज वेठीस आलेला आहे, दुष्काळ आहे, मग माझे पैसे तुम्ही देऊ नका, मी तुम्हाला माफ करतो, तुम्ही त्यांना माफ करा. असे 86 लाख रुपये माफ केले त्या काळात. त्या काळात 16व्या शतकात 86 लाख माफ केले. आणि ते म्हणते तुकाराम महाराजांची बायको खाण्या वाचून मेली. अरे याचे खाऊन खाऊन बीपी होऊन राहिला, तिला इकडं दवाखाने पाहिजे. काय मला कोणाच्या बद्दल बोलावं काय कळत. अहो तुकाराम महाराज सोडून दिले महाराज, सोपी गोष्ट आहे. आज 86 लाख 16व्या शतकातले म्हणजे आज काय ते आमचे बाबा विनोद करायचे, बाबा सांगायचे 86 लाख रुपये सोडून दिले आणि आता इथं सगळ्याला आशीर्वाद देऊन गेले. तेवढे गोळा करा गेले. ते बाबा सांगायचे वैकुंठाला गेले तर 86 लाख रुपये सोडून दिले, विना वास्करांना दिला, टाळगाव चिखलीला टाळ टाकले आणि आम्हाला आशीर्वाद देऊन गेले. पोरा हो माय पैसे गेले, वसूल करा. त्याच्यामुळे हे सुटलेलं वसुली पथक आहे. 21,000 31,000 जणू काय बापाची पेट. अरे कधीच चांगलं नाही व्हायचं रे भाऊ, दत्तात्रयाची शपथ आहे विठाला. नाही 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 देतात लोक, ते घ्यायला पाहिजे. काय मोठा अवघड आहे, आपल्याला जाऊ द्या त्यांना बी. काय काय म्हणजे आमचा प्रारब्ध आहे, आम्हाला लोक देते, पण ते पुढं गाड हे प्रारब्ध निकृष्ट होतं. याची शास्त्रमीमांसा कोणी पाहायची. आज प्रारब्ध आहे ना, उद्या ते प्रारब्ध कर्मानुगाप्रमाणे प्रारब्ध बदलतं आणि ते बदललेला प्रारब्धाचा भोग जर भोगायचा असला तर तो भोग संपतो तो ईश्वर चिंतनाने. कशाने? एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरिकृपे त्याचा नाश झाला, याने ते संपतं. पण आता आपल्याच हाताने नाही चालत महाराज, जाऊ द्या. आणि म्हणून एक महत्वाची गोष्ट आहे की अशी जी ही कल्पना आणि याच्यामध्ये महाराज त्याचं वर्णन करतात की बाबा अशी संगती आहे आणि तो आनंद खाणारी जी मंडळी आहे तो साधक आहे, तो देवाचा भक्त आहे. आणि ज्याने आनंद खाल्ला ते म्हणतात झाली आमची निश्चिंती, आमची निश्चिंती झाली. आणि विचारलं काय मग आता काय काय आहे का, त्या सांगितलं अरे काय विचारी दो होय, जे कधी पाहिलं नाही ते खायला भेटत नाही देखील ते मिळे, नाही देखील ते मिळे, नाही देखील ते मिळे, नाही देखील ते मिळे. भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, नाही देखील ते मिळे, नाही देखील ते मिळे. भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, नाही देखील ते मिळे, नाही देखील ते मिळे. महाराज म्हणतात काय 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 जे तो ह्या संगतीत आल्यामुळे जे कधी पाय घरी ताकाचे सरोवर, घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचा पुर, येथे नवनीताचे पुर, नाही देखील नाही देखील ते नवनीताचे पुर, नवनीताचे पुर, नाही देखील नाही देखील घरी ताकाचे सरोवर. सरोवर म्हणजे तलाव, तलावापेक्षा मोठं जास्त त्याला सरोवर म्हणतात. मग आता सरोवर ताकाचे, ताक ताक हे किमतीचं का किंमत नसलेलं असं
बरोबर आहे मी बोलतो. नाही ताक हे किमतीचं, ताक हे सार का आसार? आसार म्हणजे त्याला किंमत नाही. बरोबर आहे ना. मग आसार म्हणजे संसार. घरी ताकाचे सरोवर म्हणजे कसे सगळे याच्यातच मेले, पण एवढा सगळा संसार असताना या शरीरातून नवनीताचा पूर म्हणजे नवनीत म्हणजे तू. ताकाचे सरोवर, या सरोवरात पडलो. संसार सरोवर, संसार सागर सागर, संसार सागर सागर, संसार सागर सागर रे भरला जातो पूर रे, भरला जा तो पूर रे, बंदरे बंदरे भक्तीची हरिनारायण नामाची, नारायण नामाची, नामाची नारायण नाम. सांगड बंदरे ओ रे. म्हणजे ताकचं सरोवर, ताकाचं सरोवर म्हणजे संसार, आणि त्याच्यातून नवनीताचा पूर म्हणजे तू. आणि मग हे कधी पाहिलं? नवनीताचा पूर नाही देखील ते मिळेल. नवनीताचा पूर म्हणजे सुखाचे भोग, सुखाचे सोहळे, म्हणजे सुखाचे सोहळे, सुखाचे भोग पण सोहळे. आणि विचारल मग आता कुठं काय आहे का नाही तुमच्या डोक्यात? कुठं जाय तू का म्हणे आता, 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 तू का म्हणे आता. वाह क्या बात है.
नाही देखिले ते नाही देखिले ते भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे सुखाचे सोहळे सोहळे नाही देखिले ते नाही विचारलं त्यांना म्हणे आता काय तुमचं मग आहे काय कुठं जायचं विचार बिचार आहे का अरे यार कुठं चालते का काय ते म्हणे भाऊ एक तर तू सापडतच नाही त्याच्यामुळं आता तुझी संगती भेटत नाही ना आता भेटली तर तू आम्हाला हाकलून जरी लावलं तर आम्ही दवडिता आम्ही नवजू आता म्हणे तुका तुका म्हणे आता आम्ही नवजू दवडिता दवडिता आम्ही नवजू आता म्हणे तुका विठोबा रखुमाई 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 संप्रदायाच्या नियमाप्रमाणे अभंगाचा भावार्थ केला अरे बाकीचं तर काय ते दरवेळेच राहत कोणी तेच सांगत ते कोणाला घागर लावलेली होती असा काढा आणला ते अंजावा ते मडक पडलं भो याचा बाप खायला कुलूप शब्दाचा अर्थ आहे माया भ्रांती कुलूप मायेचे तोडिले कुलूप भ्रांतीचे उघडले महाराज म्हणतात म्हणजे हे सगळं अध्यात्म आहे भ्रांती केली पाहिजे ममता लोभ ममता दवडू आशा आशा कारण हे गेलं का मग संकल्पना होते मनाची आणि संकल्पना काय नारळ मग शाली येतात आपल्याला ही संकल्पना होते आणि म्हणून महाराज सांगतात की बाबा त्याच्यामुळे आता हे झालंय ना मग आता याच्यात काही नाही शिल्लक मग काय तर मग एकच त्याच्याकरता भगवंताच्या चरित्राचा उच्चार याच्यामध्ये करायचा असतो आचार नाही आचार करणं आपल्याला शक्य नाही काही लोक म्हणतात त्याला 2 बायका होत्या मग आम्ही 3 केल्यानं काय बिघडलं एकच केली तर त्या पोराची फी भरी ना शाळेत ते भले ढोंगळावर जर फाटलेली त्यालाच गेटर लावून पाठवतो कशाला 2-3 त्याच्या का तुम्हाला एक माहिती आहे का तो नाही ऐसा ठाव उरला असे कवन 16,160 बायका नव्हत्या खिलारी गुरुजी 16,160 बायका नव्हत्या त्या नाड्या होत्या आपल्या शरीरामध्ये नाड्या
परत सगळ्या 72,000 नाड्या आहेत. चांगल्या डॉक्टरला विचारायचं किती 72,000. वा वा. त्याच्यातल्या त्या 72,000मध्ये 16,108 ह्या बाजूला मुख्य प्रवाहिनी आहे. मुख्य प्रवाहिनी त्या 16,108चं कनेक्शन 108 नाड्याला जोडलेलं आहे नसाला मुख्य. आणि त्या ज्या आहेत त्या 108 नाड्या ज्याच्यातून श्रुत होतात त्या 3 नाड्या ज्याला इडा, पिंगला आणि सुषुम्ना. म्हणून माळ ही किती मानेची असावी 400-500 मानेची असावी. 108 मणी आणि त्याला गुरुमणी असतो आहे का गुरुमणी. तो एक सूत्र त्याच्यातून 3 प्रक्रिया चालतात. इडा उजवी नाडी, पिंगला डावी नाडी आहे आणि सुटलेली सुषुम्ना हे चक्रवाह अशा प्रकार. मग हे चाललं जातं आणि मग याच्यामध्ये त्या अशा 3ला 108, 108ला 16,000 आणि बाकीच्या राहिलेलं असं सर्क्युलेशन आहे. मायावर भरोसा नसला तर कोणाच तरी पोट चिरून पहा. बाकीचं रडा तुम्हीच पहा मग काय असं आहे. डॉक्टरांना विचार. आणि म्हणून मग ह्या असा भगवान परमात्मा तिथे मग तो जन्माला. एक 8व्या अवताराचं वर्णन आहे. तो आला गोकुळात आला, लहानचा मोठा झाला, कवरठ होता. त्याला आपल्याला भोका लागल्या आणि त्याचं काय दर कीर्तनात तो तेवढाच करतो ना आपल्याला उपाशी मारी. त्यापेक्षा आला मोठा झाला तिकडं झाला बस खेळायला लागला, खोड्या केल्या, गवळणी सांगायला यायला लागल्या. मतरी कदरली यशोदा तिनं दिला रानात पाठवून जाय तिकडे शाळा सांभाळ नाही तर काही सांभाळ. तिकडं गेला तिकडं सोयचा राहणार तिथे खेळायला लागला. हे म्हणे भाऊ अरे काय येडा झाला का काय भुका लागल्या तुपला काय चाललं तू आला जेवून. आणि मग त्या चला वळू गाई आणि बैसू जेवू एके ठाई आजी देतो फूट भरी पुरी म्हणाल तो वरी. मग ते म्हणे ज्याला लागत असेल त्याने सगळे एकत्रित या. सगळ्याचा भाकरी एकत्रित केल्या, आपली भाकरी त्याच्यात टाकली, सगळा काला एकत्रित केला. तो काला पाहण्याकरता स्वर्गातले देव आले. अजीवो सम्रावती काला पाहावाय ते देव विसरती देवावा पुला. आणि मग यांनी सांगितलं अरे ते आपल्या पॅनल मधले नाही ते आले बर का त्यांना जायला नाही पाहिजे. मग काल्याची असे देव जळी झाले मासे पुसोनी हसे टिरी सांगाते हात. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. केले दुरी होतो ते गाचे मी बरी तुम्ही वारे दोही कडे मोका पसारोनी कडे.